आज सगळ्यांना खूप गोड खायची इच्छा झाली होती, तर मी बनवले प्रीमिक्सपासून रसरशीत मुलायम गुलाबजामुन। तर त्यासाठी मी 250 ग्रॅम पॅकेट घेतलेलं आणि एका याच्यात टाकून घेतलं ताटामध्ये आणि मी दुधामध्येच मळते, कारण दुधामध्ये मळल्याने गुलाबजामुन खूप सॉफ्ट होतात आणि टेस्ट खूप भारी लागते। पाण्यात शक्यतो मळत नाही आणि पाण्यात मळू पण नका, कारण दुधातच मळा। आणि त्यामध्ये विलायची टाकून घेतली आणि चांगलं 15 मिनिटं चांगलं त्याला मळून घ्यायचं, चांगलं मुलायम होस्तूर पीठ। मग नंतर असे गोळे करून घेतले छोटे छोटे आणि तेलात चांगले कमी गॅसवर हे करून घ्यायचे, तळून घ्यायचे ते, म्हणजे आतमध्ये पण पूर्ण शिजून जातात गुलाबजामू। आणि एक एक टाकून घेतले आणि इकडे मी पाक करायला त्यांनी 600 ग्रॅम साखर सांगितली, तर मी 500 ग्रॅम किंवा 450 ग्रॅम घेतली आहे, कारण एवढी घेतली तर खूप गोड होतील। तर 500-400 ग्रॅम तुम्ही साखर घ्या। तर इकडे पाक करायला मी 2 ग्लास पाणी घेतलं, त्यामध्ये केशर आणि विलायची टाकली, त्याचा फ्लेवर खूप भारी येतो पाकामध्ये। नंतर साखर घेतली 400 ग्रॅम, सगळी टाकून घेतली आणि एक तार होईपर्यंत मी चांगलं पाक होऊ दिला। आणि नंतर गुलाबजामुन ना, त्याचा एक सिक्रेट आहे की तुम्ही एकदम गरम पाकामध्ये टाकायचे नाही आणि एकदम थंड पण पाकात नाही टाकायचे, नाहीतर ते सगळे मिक्स हे होऊन जातात, पूर्ण पाकच खराब होऊन जातो। गुलाबजामुन एकदम पिठळ हे होऊन जातात, सगळे खराब होऊन जातात, म्हणजे आतमध्ये पण त्याचा पाक जात नाही। तर एकदम मीडियम आणि थोडासा गरम पाकामध्येच टाकायचे। बघा अशा प्रकारे आपला पाक गुलाबजामुन तयार आहे।